RT ॲडमिशन 2026-27 जेही पालकवर्ग वेटिंगमध्ये आहे ते पालकवर्ग वाट बघत आहे की 3 नंबरची लिस्ट म्हणजे तिसरी लिस्ट कधी लागणार, कारण की दुसऱ्या लिस्टची प्रोसेस ही 29/5/2026ला संपलेली आहे आणि आता साधारणतः एक आठवडा होत आहे, कारण की 6 ते 7 दिवस ओलांडून गेलेले आहे. तरीसुद्धा साईडवर कोणत्याही प्रकारची अपडेट उपलब्ध झालेली नाही आहे आणि यामध्ये म्हणजे पहिल्याच्या वेटिंग लिस्टमध्ये 12,936 जागा आणि पहिल्या रेग्युलर राऊंडमध्ये म्हणजे पहिल्या लिस्टमध्ये 80,000च्या जवळपास एवढ्या जागा ह्या फुल झालेल्या आहेत. तरीसुद्धा जागा आहेत, ठीक आहे. आणि ज्यांचेही वेटिंग आहे त्यांचे नंबर लागू शकतात, ते म्हणजे तिसऱ्या लिस्टमध्ये. आणि जेही पालकवर्ग वाट बघत असेल आपला जो वेटिंग नंबर आहे ज्या स्कूलमध्ये आणि त्या स्कूलमध्ये जर जागा असेल तर तुम्ही जागा चेक करून ठेवा, आपला वेटिंग किती आहे हे चेक करा आणि त्यानंतर आपला नंबर लागू शकतो का हे सुद्धा तुम्ही चेक करून ठेवा आणि तेव्हाच तुम्ही वेट करा. अदरवाईज तुम्हाला असं वाटत असेल की नंबर लागणार नाही आहे तर आपला जो प्रवेश आहे हा आजूबाजूला जेही तुमच्या एरियामध्ये स्कूल असेल तिथे तुम्ही निश्चित करू शकता. त्यानंतर नॉट सिलेक्टवाले जेही वेट करत असतील त्यांनी तर अगोदरपासून सांगतोय वेट करायचा नाही, तुमचा नंबर लागणारच नाही आहे 100%. त्यामुळे आपला प्रवेश जर बाकी असेल तर आपल्या मुलीचा जो प्रवेश असेल तो कुठेतरी म्हणजे जेही तुमच्या एरियामध्ये स्कूल असेल किंवा तुम्हाला जी स्कूल पाहिजे असेल त्या स्कूलमध्ये तुम्ही तुमचा प्रवेश निश्चित करा. नॉट सिलेक्टवाल्यांनी तर 100% आपली ॲडमिशन कुठेतरी घ्या. वेटिंगमध्ये जे विद्यार्थी उरलेले आहेत जशी की आता पहिली दुसरी लिस्ट झालेली आहे, त्यानंतर जर उरलेले विद्यार्थी असेल आणि त्यांचा जर वेटिंग एखाद्या स्कूलमध्ये आहे आणि तिथे जर जागा असेल तरच तुम्ही वेट करा, ठीक आहे. लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूव्हल फी यामध्ये जाऊन किती व्हॅकन्सी शिल्लक आहे हे चेक करून घ्या आणि जर जागा असेल आणि आपला वेटिंग किती आहे हे चेक करा. समजा एखाद्या स्कूलमध्ये 3 जागा असेल आणि तुमचा वेटिंग किती आहे हे चेक करा, कारण अगोदर किती सिलेक्ट झालेले आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. की एखाद्या स्कूलमध्ये पहिल्या लिस्टमध्ये 5 सिलेक्ट झाले होते, कारण की ते आपल्याला आपण जेव्हा निकाल लावला तेव्हा सांगितलं होतं की एका स्कूलमध्ये किती विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. तर जेवढ्या जागा तेवढे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे, ठीक आहे. तर आता तेव्हा ती तिसरी लिस्ट लागणार तेव्हा तुम्हाला SMS येणार जर तुमचा नंबर लागला तर. आणि आपण सुद्धा अपडेट देऊ, कारण की लिस्ट कोणत्याही वेळी साईडवर उपलब्ध केली जाऊ शकतात, कारण की 1 वीक कंप्लीट झालेला आहे म्हणजे 6 ते 7 दिवस झालेले आहेत. तर ही जी आता तिसरी लिस्ट आहे केव्हाही साईडवर उपलब्ध केली जाऊ शकतात. त्यामुळे संपूर्ण पालकवर्गांनी आता वेट करा. निकाल लागल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.